विदेशात राहणारी आत्या गावी आली. गावातल्या जुन्या घरामध्ये आत्या एकटी होती. रात्री अंधारात तिला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पप्पाची मानलेली बहीण स्नेहल आत्या ही विदेशात राहत होती. तिचा नवरा तिथे नोकरीला होता. गावामध्ये त्यांचं एक जुनं घर होतं. जेव्हापासून स्नेहल आत्या विदेशामध्ये गेली होती तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये कोणीही राहत नव्हतं. आता मला असं माहिती झालं होतं की 4-5 दिवसामध्ये स्नेहल आत्या गावाकडे येणार आहे. मित्रांनो, मी रितेश. माझं वय आता 27 वर्ष झालं. तरी पण माझं लग्न झालं नव्हतं. मी तर घरी लग्नासाठी बोलायचो की माझं लग्न करा म्हणून. माझे जेवढे पण मित्र होते त्यांचं सर्वांचं लग्न झालं होतं. ते माझ्यासोबत आले की त्यांच्या बायकाबद्दल बोलायचे. बायकोसोबत असं, बायकोसोबत तसं. त्यांचं बोलणं ऐकून मला पण वाटायचं की आपणही बायकोसोबत काही ना काही कारणावरून माझं लग्न काही जमत नव्हतं. मी फक्त आता दुसऱ्यांच्या बायकाकडे बघायचो आणि घरी एकटा. मला तशी सवयच लागली होती. 4-5 दिवसांनी स्नेहल आत्या गावी आली. मला पप्पांनी स्नेहल आत्यासोबत त्यांच्या जुन्या घरी जायला सांगितलं साफसफाईसाठी. विदेशाहून आलेली आत्या एवढी गोरीपान दिसत होती की तिला बघून मला कसं तरी होऊ लागलं. आत्या मला म्हणाली, मी एकटीच आहे तर रात्री तू इकडे जे माझ्यासोबत थांब. रात्री मी आत्याकडे आलो आणि आत्याजवळ गेल्यावर मला तर खूपच. रात्री अचानक लाईट गेली आणि घरामध्ये अंधार झाला. अंधारात मी आत्याला एकदम चिटकून आणि नंतर आत्यासोबत स्नेहल आत्या पण माझ्याजवळ. स्नेहल आत्या पण मला जवळ घेत होत्या. त्या रात्री तर मला असं वाटायचं काय सांगू. जोपर्यंत आत्याचा नवरा विदेशाहून आला नव्हता तोपर्यंत मी आत्यासोबत त्यांच्या जुन्या घरामध्ये जात होतो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.